हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 22 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. शेवटी नुपूरने मल्हारला कॉल केलाच. आशाने तिला सांगितलं की मल्हारला येथे भेटायला बोलव, नाहीतर मी औषधं घेणार नाही. नुपूरने त्यासाठी नकार दिला. खूप विचार केला, पण शेवटी तिने मल्हारला कॉल केलाय आणि मल्हारला आशाला भेटायला बोलवलंय. मल्हार हा आशाला भेटायला सुद्धा गेलाय, पण मल्हार तेथे गेल्यानंतर आशाचा BP वाढलाय. कारण आशाने मल्हारला सांगितलं की नुपूरचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण नुपूर ही पुन्हा एकदा उद्धटपणे बोलली असेल की माझं तुमच्यावर प्रेम नाहीये आणि मी कधी तुमच्यावर प्रेम करणार सुद्धा नाही. त्यामुळे आशाचा BP वाढलाय. पण नुपूर मात्र मल्हारला दोष देतीये की तुमच्यामुळे हे सगळं घडलंय आणि तुम्ही आमच्या आयुष्यातून निघून जा. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हॉस्पिटलमध्ये अन्वय हा नुपूरच्या शेजारी बसलेला असतो आणि नुपूरला म्हणतो, नुपूर, मागील काही दिवसांपासून माझ्या मनात शंका होती, पण आज ती शंका खरी ठरली आहे. नुपूर विचारते कोणती, तर अन्वय तिला सांगतो की तुझं अजूनही मल्हार सरांवर खूप खूप प्रेम आहे. नुपूरला खूप राग येतो. अन्वय तिला समजावून सांगतो, नुपूर, मनात राग असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि प्रेम असणं ही वेगळी गोष्ट आहे. आपण त्याच व्यक्तीवर रागावतो ज्या व्यक्तीवर आपलं खूप प्रेम असतं. आणि राग, प्रेम या दोन्ही भावना एकाच वेळेत आपल्या मनात असू शकतात. तुझं सुद्धा तसंच झालंय. मल्हार सर चुकीचं वागले आहेत यात शंका नाहीये, त्यामुळे तुझा त्यांच्यावर राग आहे. पण मल्हार सरांवर तू खूप प्रेम करते हे सुद्धा खरं आहे. नुपूरला काय बोलावं ते कळतच नाही. अन्वय तिला समजावून सांगतो, नुपूर, मी तुझा भाऊ आहे आणि तुझं नेहमी भलं व्हावं अशीच माझी इच्छा असते. त्यामुळे तुला समजावून सांगतोय की मल्हार सरांवर तुझं प्रेम आहे आणि आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुलाच घ्यायचा आहे. इकडे मल्हारच्या घरी सुद्धा हीच चर्चा सुरू असते आणि रेवती मावशी म्हणते, त्या मुलीने, नुपूरने माझा मान ठेवला नाही, एका आईचा मान ठेवला नाही, मग अचानक तिने मल्हारला का थांबवलं, सरेंडर का करू दिलं नाही तेच कळत नाहीये. मल्हारला सुद्धा हाच प्रश्न पडतो. अविनाश सुद्धा हेच म्हणतो, नुपूरने तुला का अडवलं त्याचंच कारण कळत नाहीये. तर जिया म्हणते, एकदम सोपं कारण आहे. कारण मल्हार ब्रोवर नुपूर खूप प्रेम करते आणि तिला तिच्या प्रेमाची जाणीव झाली, म्हणूनच तिने मल्हार ब्रोला जाऊ दिलं नाही पोलीस स्टेशनमध्ये. कोणालाच हे पटत नाही. तायडीला तर खूप राग येतो आणि तायडी म्हणते, बस झाली ही चर्चा, आता मल्हारला थोडा आराम करू द्या. रेवती मावशी म्हणते, हो मल्हार, जा तू रूममध्ये. रेवती मावशी, मल्हार, जिया रूममध्ये निघून जातात आणि मग तायडीचा बाप तायडीला विचारतो, तायडे, हे सगळं काय होतंय? तायडी चिडून म्हणते, बाबा, मला सुद्धा तेच कळत नाहीये. हातात तोंडाशी आलेला घास त्या नुपूरने पुन्हा एकदा माझ्या हातातून हिरावून घेतला. तो मल्हार आज स्वतःला सरेंडर करणार होता. आज सगळा खेळ संपणार होता, पण पुन्हा एकदा माझ्या हातातून सगळं निसटलंय, फक्त त्या नुपूरमुळे. गायत्री म्हणते, म्हणजे नुपूर या घरात राहायला येणार, ते सुद्धा मल्हार बरोबर? तायडी चिडून म्हणते, या जन्मात तर नाही. मी तिला या जन्मात कधीच या घरात येऊ देणार नाही. मल्हार तर तीच वाट पाहतोय की केव्हा एकदा नुपूर हो म्हणेल आणि तो तिला या घरात घेऊन येईल. तर अविनाश म्हणतो, पण तायडे, मला एकच कळत नाहीये, जर नुपूरचं मल्हारवर प्रेम नाहीये तर मग तिने मल्हारला का थांबवलं, सरेंडर का करू दिलं नाही? तायडी म्हणते, बाबा, मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय. त्या नुपूरचं मल्हारवर प्रेम नाहीये, मग तिने असं का केलं, मल्हारला का थांबवलं? पण काही झालं तरी मी हार मानणार नाहीये. मल्हार आणि नुपूरला पुन्हा एकत्र कधीच येऊ देणार नाही, असा ठाम निर्धार तायडी करते. आणि मग पाहता पाहता संध्याकाळ होते. नुपूर आशाच्या रूममध्ये असते. आशा तिला विचारते, नुपूर, तू मल्हारला थांबवलंस ना, त्याला सरेंडर नाही ना करू दिलं? नुपूर सांगते, हो आई. आशा विचारते, मल्हार आता स्वतःला पोलिसांच्या हवाली तर करणार नाही ना? नुपूर म्हणते, आई, तुला एकदा सांगितलं ना, नाही करणार पोलिसांच्या हवाली, ते त्यांच्या घरी आहेत. तर आशा विचारते, मग तू मल्हारला येथे का नाही घेऊन आली? नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर विचारते, त्यांना येथे का घेऊन यायचंय? आशा म्हणते, कारण मला त्याला भेटायचंय. अगं नुपूर, त्याला सध्या खूप गरज आहे सपोर्टची, आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे, तो खूप हळव्या मनाचा आहे. नुपूर चिडून म्हणते, काही गरज नाहीये, त्यांना सपोर्ट करणारी खूप माणसं आहेत त्यांच्या कुटुंबात, आपली गरज नाहीये. आशा चिडून म्हणते, नुपूर, तू असं का बोलतेस ग?
तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे आणि त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मला स्पष्ट दिसतंय ना. नुपूर चिडून म्हणते, आई असं काहीच नाहीये. तू सांगितलं म्हणून मी त्यांना सरेंडर नाही करू दिलं, नाहीतर माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम नाहीये. त्यांनी जे केलंय त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही. आशा नुपूरला समजावून सांगते, मला ते काय माहीत नाहीये. तू आत्ताच्या आत्ता मल्हारला येथे बोलून घे. नुपूर खूप चिडते आणि विचारते, आई पण का? मल्हार सरांना इथे का बोलवायचंय? तर आशा विचारते, का नाही बोलवायचं? मला त्याला भेटायचंय. तो खूप हळवा आहे. मला त्याच्याशी बोलायचंय. नुपूर म्हणते, नाही मी नाही बोलवणार. मी त्यांना इथे यायला नाही सांगितलंय. तर आशा चिडून म्हणते, ठीक आहे, जर तू बोलवणार नसशील ना तर मी सुद्धा माझी औषधं घेणार नाही. पाहतेच तू या म्हातारीचं किती वेळ नाही ऐकत. नुपूरला खूप राग येतो. आशाचा हट्ट तिला बिलकुल आवडत नाही. नुपूर विचार करते, आई हा असला हट्ट का करतीये? आता मी कोणत्या तोंडाने मल्हार सरांना कॉल करू? कारण मीच त्यांना सांगितलं होतं की येथे येऊ नका, आईला भेटू नका, आणि आता मीच त्यांना कॉल करून सांगायचं की आईला भेटायला या. आई असं का करते ना हेच नुपूरला कळत नाही. थोड्या वेळानंतर रात्री मल्हारच्या घरी सगळेजण जेवणाची तयारी करत असतात. गायत्री, अविनाश धावत पळत येतात. चला जेवायचंय, खूप भूक लागली आहे. जिया येऊन विचारते, मॉम तू एवढं सगळं बनवलंयस का? रेवती सांगते, हो, आता मल्हार घरी आलाय ना, त्याच्या तोंडाला चव नाहीये, सगळं त्याच्या आवडीचं बनवलंय. गायत्री म्हणते, हो ना, लग्नात सुद्धा किती छान छान खायला होतं, पण काहीच खायला मिळालं नाही. रेवती मावशी म्हणते, वहिनी आता बोलला ठीक आहे, पण मल्हारसमोर लग्नाचा विषय काढू नका, नाहीतर तो दुःखी होईल. जिया म्हणते, असा कसा दुःखी होईल? मी त्याला दुःखी होऊच देणार नाहीये. तेवढ्यात मल्हार जेवायला येतो. जिया खूप खुश असते. मल्हारचा हात पकडून त्याला खुर्चीवर बसवते आणि मल्हारला म्हणते, ब्रो मॉमने आज सगळं तुझ्या आवडीचं बनवलंय. त्या आनंदात की तुला नुपूरने माफ केलंय. तर मल्हार सांगतो, नाही जिया, नुपूरने अजून मला माफ केलेलं नाहीये. तिने मला फक्त सरेंडर करण्यापासून थांबवलं, पण तिच्या डोळ्यात मला माझ्याबद्दलचा राग स्पष्ट दिसत होता. जिया म्हणते, नाही रे ब्रो, तिच्या मनात तुझ्याबद्दल फक्त प्रेम आहे. मल्हार विचारतो, मग तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल राग का होता? जिया त्याला समजावून सांगते, कारण जिथे प्रेम असतं तिथेच राग असतो. ती तुझ्यावर प्रेम करते म्हणून तुझ्यावर रागावली होती. मल्हारला हे पटतं. तायडी खूप चिडते आणि म्हणते, अगं जिया जीव दे त्याला. जिया म्हणते, हो हो जीव देते ना. ती मल्हारला ताट उलटं करून देते आणि रेवती मावशी काही वाढणार त्याच्या आधी जियाची बडबड पुन्हा एकदा सुरू होते. जिया त्याला समजावून सांगते, तुझा विश्वास बसो न बसो, माझा पूर्ण विश्वास आहे. नुपूरचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तिच्या मनात तुझ्याबद्दल राग नाहीये, तर फक्त प्रेम, प्यार, इश्क, मोहब्बत आहे. तायडी डोक्याला हात लावून घेते. ही मुलगी काही ऐकत नाहीये. रेवती मावशीला सुद्धा खूप राग येतो. जिया आपलं प्रेमाबद्दलचं नॉलेज शेअर करते आणि मल्हारला समजावून सांगते, ब्रो तूच मला सांग, जर तिचं तुझ्यावर प्रेम नसतं तर ती तुला सरेंडर करण्यापासून का थांबवायला आली असती? तिला काही फरक पडला नसता. करतो तर करतोय, मला काय, असं म्हणून ती नाही आली असती. पण ती आली आहे याचा अर्थ तिचं तुझ्यावर प्रेम आहे. गायत्री खूप खुश होते आणि विचारते, वा जिया, तुला तर प्रेमाबद्दल सगळं माहिती आहे. तुला एवढी माहिती कशी मिळाली? तर जिया सांगते, कारण मी आहे ना मस्त लव्ह स्टोरीज पाहते, त्यामुळे मला सगळं माहिती आहे. गायत्री म्हणते, अरे वा, मला सुद्धा सांग बरं का, मी सुद्धा लव्ह स्टोरी पाहील. तायडी तिच्याकडे रागारागाने पाहते. गायत्री गप्प बसते. जिया मल्हारला समजावून सांगते, तुझा आज माझ्यावर विश्वास बसत नाहीये, पण लवकरच नुपूर तुझ्यावर असलं सगळं भांडण मिटवेल, कारण तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. रेवती मावशी चिडून म्हणते, असं का? तिचं तर मल्हारवर प्रेम असतं, तर जेव्हा मल्हार रात्रभर तिच्या घराबाहेर उभा होता, तिच्याशी 2 शब्द बोलण्यासाठी भीक मागत होता, तेव्हा ती मल्हारशी 2 शब्दही बोलली नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिने असं का केलं? जिया सांगते, कदाचित तिला तेव्हा असं वाटलं असेल की मल्हार ब्रो तिला इमोशनल ब्लॅकमेल करतोय, म्हणून तिने तसं केलं. आणि जेव्हा तिला खरं कळलं की ब्रो स्वतःला पोलिसांच्या हवाली करायला चाललाय, तेव्हा तिला प्रेमाची जाणीव झाली की हो, मल्हार सरांवर माझं प्रेम आहे, म्हणून ती ब्रोला थांबवायला आली असेल. सगळ्यांना हे पटतं. मल्हार विचारतो, पण मग नुपूरने मला फोन वगैरे का नाही केला? तर जिया चक्क बेट लावते. चल बेट लावतो का? नुपूर तुला 24 तासांच्या आत कॉल करेल. मल्हार विचारतो, कसली बेट? तर जिया म्हणते, नुपूर जर तुझ्यावर प्रेम करत असेल ना तर तिला तुझ्याशिवाय करमणार नाही, राहावलं जाणार नाही, आणि 24 तासाच्या आत ती तुला कॉल करेल आणि भेटायला बोलवेल. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तायडी खूप चिडते.
मल्हार म्हणतो, ठीक आहे, मी सुद्धा ही बेट लावतो. मनापासून तर मला ही बेट हरायची आहे. पण जर असं झालं, नुपूरने मला कॉल केला, तर मी तुला जे हवं ते देईल. जिया म्हणते, ते तर मी घेणारच आहे. सगळी वसुली करेल. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं. तायडीचा चेहरा तर पाहण्यासारखा झालेला असतो. रेवती मावशी म्हणते, ठीक आहे, आता चला गुपचूप जेवण करा. सगळे जेवण करत असतात आणि तायडी विचार करते, जर खरंच त्या नुपूरने कॉल केला मल्हारला तर काय होईल. नाही नाही नाही, मी असं होऊ देऊ शकत नाही. मला काहीतरी करावंच लागेल, असा विचार तायडी करते. दुसरीकडे नुपूर आशाच्या रूमबाहेर हॉस्पिटलमध्ये बसलेली असते आणि हाच विचार करत असते की आशाने सांगितल्याप्रमाणे तिच्या हट्टानुसार मल्हारला कॉल करू की नको. पण नुपूरचं मन मानत नसतं. मल्हार सरांना कॉल कसा करू, त्यांना गैरसमज होईल. मी त्यांना आईला भेटायसाठी बोलवेल आणि त्यांना असं वाटेल की माझं त्यांच्यावर प्रेम आहे, मला त्यांना भेटायचं आहे म्हणून मी त्यांना बोलवलं आहे. मला त्यांना कोणताही चुकीचा सिग्नल द्यायचा नाही आहे. आई एवढा हट्ट का करते, आईला कसं समजावून सांगू, मल्हार सरांना कसं बोलू, फोन करू की नको, हाच प्रश्न नुपूरला पडलेला असतो. आणि नुपूर तेथेच भिंतीला डोकं टेकून शांत बसते. आणि तेवढ्यात अन्वय तेथे येतो आणि म्हणतो, नुपूर एवढी फाईल चेक कर. पण नुपूर गुंग झालेली असते, त्यामुळे नुपूरला काही अन्वयचा आवाज येत नाही. आणि अन्वय हा नुपूर शेजारी बसतो आणि तिला भानावर आणतो. नुपूर दचकून जागी होते. अन्वय विचारतो, काय झालं. नुपूर सांगते, काही नाही, आई खूप हट्ट करते, म्हणतीये की मल्हार सरांना बोलो, मला त्यांना भेटायचं आहे. पण मी त्यांना कसं कॉल करू, मीच त्यांना म्हणाले होते की आईला भेटायचं नाही, येथे यायचं नाही, आणि आता मीच त्यांना कॉल करून सांगणार की आईला भेटायला या. आणि मला त्यांना कोणताही चुकीचा सिग्नल द्यायचा नाही आहे, नाहीतर त्यांचा गैरसमज होईल की मीच त्यांना भेटायला बोलवते. माझ्या मनात त्यांच्याबद्दल अजून काहीतरी आहे, म्हणून मी त्यांना नाही बोलवते. अन्वय विचारतो, तुझ्या मनात नेमकं काय आहे. तर नुपूर सांगते, मला एक गोष्ट कळत नाही आहे. आईने सांगितलं, मल्हार सरांनी सांगितलं की होळीच्या दिवशी ते मला सगळं सत्य सांगायला आले होते, पण माझ्याऐवजी चुकून त्यांनी आईंना सगळं सत्य सांगितलं. पण त्यानंतर मला सत्य सांगण्यापासून त्यांना कुणी अडवलं होतं. ते मला नंतर सगळं सत्य सांगू शकत होते, पण त्यांनी असं केलं नाही. मला खूप साऱ्या शंका येत आहे, काय करावं ना ते कळतच नाही आहे. मल्हार हा चुकीचा आहे की बरोबर आहे, याचं कन्फ्युजन माझ्या मनात झालं आहे. अन्वय नुपूरला समजावून सांगतो, नुपूर मला काय वाटतं ना ते मी तुला सांगतो. मल्हार सर इतके मोठे बिझनेसमॅन आहेत, पण तो माणूस तुझ्यासाठी झुरतोय. लग्नाच्या दिवशी त्यांचासुद्धा किती मोठा अपमान झाला. त्यांचासुद्धा अपमान झालेला असताना रात्रभर दिवसभर ते आपल्या घराबाहेर बसून होते. का तर त्यांना फक्त स्वतःची बाजू मांडायची होती. 2 शब्द तुझ्याशी बोलायचं होतं. त्यांना काय गरज आहे, त्यांना तू काहीच करू शकत नाही. तू त्यांच्याविरुद्ध कितीही पोलीस तक्रार केली तरी ते या प्रकरणातून सहज वाचू शकतात. तू त्यांचं काहीच बिघडू शकत नाही. तरीसुद्धा मल्हार सर फक्त तुझ्यासाठी स्वतःला पोलिसांच्या हवाली करायला चालले होते. स्वतःचं घर, स्वतःचा बिझनेस, इतकं ऐश्वर्य सोडून कुणासाठी, फक्त तुझ्यासाठी, तुला चांगलं वाटावं म्हणून. यावरून मी तुला एकच गोष्ट सांगतो, मल्हार सर खूप चांगले आहेत. तो माणूस खरा आहे. तो माणूस चुकीचा वागला असेल, पण जसं आईने सांगितलं, फक्त तुझ्या सुखासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, किंवा स्वतःला शिक्षा होऊ नये, स्वतःला वाचवावं लागेल यासाठी नाही. नुपूर, जगात असे अनेक माणसं असतात जे मोठे मोठे गुन्हे करतात, पण त्यांना तो फरक पडत नाही. त्यांना गिल्ट येत नाही, स्वतःबद्दल राग येत नाही. ते गुन्हे पचवतात. पण हा गुन्हा मल्हार सरांनी जाणूनबुजून नाही केला आहे. त्यांच्याकडून चूक घडली होती तरीसुद्धा ते आपल्या चुकीची शिक्षा भोगण्यासाठी तयार होते. आणि आईंनी सांगितलं त्या प्रकारे तुला आनंद देऊन, तुला खुश ठेवून त्यांनी या चुकीची शिक्षा भोगण्याचा प्रयत्न केला. त्यात यश नाही आलं तर मग कायद्याच्या मार्गाने त्यांनी शिक्षा भोगायचं ठरवलं. आणि त्यातसुद्धा तू त्यांना थांबवलंस. मला मान्य आहे, तू आईच्या सांगण्यावरून त्यांना थांबवलंस. पण मी तुझा भाऊ आहे आणि तुझं भलं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. तू शेवटी तुझा निर्णय घेऊ शकते, तेवढी तू समजदार आहेस. पण माझं ऐक, मल्हार सर खरंच खूप चांगले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या चुकीची शिक्षा भोगली आहे, तुझी माफी मागितली आहे. आता तू सुद्धा त्यांना फोन कर. त्यांना फोन करण्यात कोणताही कमीपणा मानू नकोस. शेवटी निर्णय घ्यायला तू समर्थ आहेस, असं म्हणून अन्वय तेथून निघून जातो. नुपूरच्या मनामध्ये अजूनसुद्धा विचारांचं थैमान सुरूच असतं. काय करावं, काय नाही करावं, मल्हार सरांना कॉल करू की नको, हाच प्रश्न तिला पडलेला असतो.
दुसरीकडे रेवती मावशीने गुरुजींना कॉल केलेला असतो आणि ती गुरुजींना सांगते, हो गुरुजी, मला मल्हारच्या सुखासाठी, सुख समाधानासाठीच हे व्रत करायचं आहे आणि ही पूजा ठेवायची आहे. तायडी दरवाजातून हे सगळं ऐकत असते आणि भलतीच खुश असते. रेवती मावशी फोन कट करते आणि तायडी आतमध्ये येते. काय ग काकू, कुणाशी बोलत होती? रेवती मावशी सांगते, अगं गुरुजींशी बोलत होते, मल्हारसाठी एक पूजा करायची ना त्याबद्दलच. तर लगेच तायडी म्हणते, अगं हो, मी तुला हेच सांगायला आले होते की आपल्या गुरुजींना कॉल कर, मल्हारच्या सुख शांतीसाठी एखादं व्रत काही असेल, पूजा असेल तर ती करायला सांग. आणि शेवटी तू तेच केलं. मला आहे ना मल्हारची खूप काळजी वाटते आजकाल. काय करून बसलाय त्याने स्वतःच्या आयुष्याचं. तर रेवती मावशी चिडून म्हणते, हे जे काही झालंय ना सगळं त्या नुपूरमुळे झालंय. तायडीला तर हेच हवं असतं. तायडी आगीत आणखीन तेल ओतते आणि म्हणते, अगं रेवती मावशी, काय सांगू तुला, त्या नुपूरने ना मल्हारला वेड लावले वेड. आपल्या मल्हारचं माकड करून ठेवलंय तिने. रेवती मावशी चिडून म्हणते, ते तर कळतंय मला, मला हेच कळत नाही की मला ती मुलगी का आवडायची. तर तायडी म्हणते, हेच हेच चुकतं आपलं. अगं आपल्याशी कुणी दोन शब्द गोड बोललं ना, चांगुलपणाचं नाटक केलं तरी आपण त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो. आपण कसे सगळे साधे भोळे चांगल्या मनाचे आहोत ना, पण जग तसं नाहीये. या नुपूरसारख्या गरीब मुली असतात ना, त्या आहे ना अशा श्रीमंत मुलांना फसवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एका क्षणात श्रीमंत होता येतं त्यांच्याशी लग्न करून. नुपूरने सुद्धा तेच केलं. अगं आपला मल्हार आहे ना खूप साधा भोळा आहे गं, आणि त्याला जगातले हे छक्केपंजे नाही कळत. त्यामुळे त्या नुपूरने त्याला फसवलं, त्याच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेतला आणि मल्हारशी लग्न करून बसली. रेवती मावशी चिडून म्हणते, पण तायडी चुकलं आपलं. आपण त्यांच्या लग्नाला परवानगी दिली ना, ती नव्हती द्यायला पाहिजे. तर तायडी म्हणते, अगं न देऊन कोणाला सांगतो, आपलं परवानगी द्यावीच लागली असती. मल्हार हट्टालाच पेटला होता. तुला आठवतंय ना, तो आपलं काहीच ऐकायला तयार नव्हता. मग मी सुद्धा म्हटले, जाऊ दे, होऊ द्यायच्या मनासारखं. जर नुपूर बरोबर याला सुखी राहायचं असेल तर तो त्याचं त्याचं राहील. पण सगळं वेगळंच घडून बसलं. रेवती मावशी चिडून म्हणते, पण मी त्या नुपूरला या घरात पाऊल ठेवू देणार नाहीये. काही झालं तरी नुपूर या घरात कधीच येऊ शकत नाही. तायडी खूप खुश होते आणि विचार करते, वा रेवती काकू वा, तुझ्या मनातली ही नुपूर विरुद्धची आग आहे ना अशीच जळत राहू दे आणि नुपूरला या घरात कधीच एंट्री मिळणार नाही. हा विचार करून तायडी खूप खुश होते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. नुपूर तिच्या घरी असते आणि देवीआईसमोर हात जोडून म्हणते, देवीआई, माझ्या मनात खूप कन्फ्युजन होतं. काय करू काय नको करू असे अनेक विचार सुरू होते. पण शेवटी मी एक निर्णय घेतलाय. आता हा निर्णय चूक की बरोबर ते मला माहीत नाहीये, पण आता मी जे ठरवलंय तसंच करणार. आणि इकडे नुपूर जशी दिव्याई समोर प्रार्थना करत असते तशी जिया सुद्धा दिव्याईला म्हणते, दिव्याई प्लीज प्लीज प्लीज, मल्हार ब्रोला नुपूरचा कॉल येऊ दे, मीच बेट जिंकू दे. मल्हार म्हणतो, जिया काय लहान मुलासारखं करतीये. आणि त्याच वेळेस चक्क मल्हारच्या फोनवर नुपूरचा कॉल येतो. हे पाहून जिया खूप खुश होते आणि म्हणते, वा दिव्याई, काय भारी आहेस तू, लगेच माझी प्रार्थना ऐकली. मल्हार तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. तायडी सुद्धा हे सगळं ऐकत असते. तिलाही जबर धक्का बसतो. जिया सांगते, ब्रो तुला नुपूरचा कॉल आलाय. मल्हार खूप खुश होतो, फोन मागतो, पण जिया त्याला काही फोन देत नाही आणि धावपळ करू लागते. मल्हार तिच्या मागे मागे धावतो. तेवढ्यात जिया ही रेवती मावशीला येऊन धडकते. रेवती मावशी विचारते, काय झालं धावपळ करायला, आणि ती मल्हारचा फोन पाहते. तर तिला दिसतं की चक्क नुपूरचा कॉल आहे. रेवती मावशी रागारागाने फोन कट करते. त्यामुळे मल्हारला धक्काच बसतो. नुपूरला सुद्धा कळत नाही की मल्हारने फोन का कट केलाय. मल्हार विचारतो, मावशी मला नुपूरशी बोलायचं होतं ना, फोन का कट केला. तायडी हे सगळं पाहत असते. मावशी चिडून म्हणते, नाही बोलायचंय त्या मुलीशी, तिच्यामुळे तुला एवढा त्रास झालाय. मल्हार म्हणतो, मला तिच्याशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तो रेवती मावशीच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो आणि नुपूरला परत कॉल करतो. नुपूर ही फोन उचलते. मल्हार विचारतो, हा बोल नुपूर, का फोन केला होता. तर नुपूर सांगते, सर तुम्हाला आईने बोलवलंय, आईला तुम्हाला भेटायचं आहे. मल्हार म्हणतो, ठीक आहे, कधी येऊ. नुपूर सांगते, जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा या. मल्हार पुढे काही विचारणार तेवढ्यात नुपूर फोन कट करते. मल्हारला काही कळतच नाही. जिया विचारते, काय झालं. मल्हार सांगतो, आईंना मला भेटायचंय म्हणून नुपूरने कॉल केला होता. तर जिया सांगते, अरे हे सगळं नाटक आहे, बहाणा आहे बहाणा. खरं तर तिलाच तुला भेटायचंय आणि आता तिने तुला भेटायला बोलवलंय. तिला तुझ्याशिवाय करमतच नाहीये. वा रे वा, म्हणून तुला बोलवलंय. पण
मल्हारला हे पटत नाही. इकडे तायडीला मात्र जबर धक्का बसलेला असतो. तायडी विचार करते, या मल्हारला नुपूरने भेटायला बोलवलंय. आता भेटायला गेल्यावर तिला घरी घेऊन आला तर काय करायचं. त्यामुळे तायडी चांगलीच घाबरते. आणि इकडे नुपूर आणि मीनाची धडक होते. त्यामुळे मीनाला खूप राग येतो. तिच्या हातातून जेवणाचं ताट खाली पडतं. मीना चिडून म्हणते, ए बाई, तुझे डोळे का बटणे का गं? एवढी मोठी बाई तुला दिसत नाही का? नुपूर सॉरी बोलते. तर मीना चिडून म्हणते, हां हां सॉरी. अगं बाई, एकदाच आयुष्यात ठरव ना काय करायचंय. पहिले म्हणालीस की माझा आणि मल्हारचा काही संबंध नाही. मग त्याला पोलिसांमधून जाण्यापासून वाचवलं तर वाचवलं, परत येथेच राहायला आली. अगं जाय ना मग त्याच्या घरी, सुखी संसार कर ना त्याच्याशी. नुपूर चिडून म्हणते, वहिनी, मी मल्हार सरांबरोबर सुखी संसार करण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. तर मीना चिडून म्हणते, वा वा वा, म्हणजे सुखी संसार करायचा नाहीये पण त्याला पोलिसात जाऊ द्यायचं नाहीये. त्याची काळजी पण वाटते पण त्याच्याशी बोलायचं पण नाहीये. अगं बाई, एकदाच ठरव ना आयुष्यात काय करायचंय ते. नुपूर चिडून म्हणते, वहिनी. तर मीना म्हणते, बस झालं बाई, मला आहे ना तुझी बडबड ऐकायला वेळच नाहीये. एकतर माझ्या तोंडचा गाज जाणून बुजून खाली सांडला, माझ्या पोटाला सुद्धा ते लागलं नाही आणि फालतूची बडबड करतीयेस, असं म्हणून मीना तेथून निघून जाते. त्यामुळे नुपूरला खूप राग येतो. आणि इकडे मल्हारला टेन्शन आलेलं असतं की नुपूरने मला भेटायला का बोलवलंय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मल्हार आणि नुपूर या दोघांमधील अंतर लवकरच कमी होईल असं वाटतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूरने बोलवल्याप्रमाणे मल्हार हा आशाला भेटायला येईल आणि तिचा निरोप घेऊन जात असेल. तेवढ्यात आशा त्याला थांबवणार आणि म्हणेल की मल्हार, नुपूरचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मल्हार आणि नुपूर एकमेकांकडे पाहतील, पण नुपूरच्या नजरेत मल्हारला प्रेम काही दिसणार नाही. मल्हार घरी येणार आणि मल्हारने चक्क नुपूर आणि त्याच्या लग्नाची एक सुंदर फोटो फ्रेम बनवून घेतलेली असेल. ही फोटो फ्रेम पाहून मल्हार खूप खुश होईल. पण त्याच वेळेस तायडी त्याच्या मागे येणार आणि तायडीच्या हातामध्ये एक टेडी बेअर असेल. आता या टेडी बेअरचं रहस्य काय आहे हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्ये कळणार. आणि इकडे आशाचं बीपी खूप वाढणार. त्यामुळे नुपूर ही मल्हारला कॉल करून सुनावणार, तुम्ही आईला भेटून गेले आणि तिचं बीपी वाढलं. तुम्ही आमच्या आयुष्यात आहात म्हणून आमच्या आयुष्यात खूप त्रास आहे. तुम्ही आमचं आयुष्य सोडून का नाही जात? आमच्या आयुष्यातून निघून जाण्याचं तुम्ही काय घ्याल? हे ऐकून मल्हारला खूप वाईट वाटेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.